नमस्कार. मी प्राध्यापक राजाभाऊ विनायक भैलुमी, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर. आज आपण दलित साहित्य यातील पहिल्या घटकातील 3 नंबरचा जो एक आपला टॉपिक आहे त्या संबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. दलित साहित्य, प्रेरणा आणि प्रवृत्ती. दलित साहित्याची प्रेरणा ही फुले-शाहू आंबेडकरी प्रेरणा आहे असं आपण म्हणतो. इथे क्रांतिबा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराज यांची प्रेरणा मानत असताना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने इथे मांडली जाते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले आहेत आणि छत्रपती शाहू महाराज यांना आपला सखा मानले होते. त्या अनुषंगाने फुले शाहू आंबेडकरी प्रेरणा ही दलित साहित्याला आहे असे म्हटले जाते. म्हणून इथे महत्वाची जी प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दलित साहित्याची महत्वाची प्रेरणा आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्याची प्रेरणा का आहे, कशामुळे आहे आणि प्रेरणा आहे म्हणजे काय, या प्रश्नाच्या रोखाने आपण जर गेलो तर ही प्रेरणा आपल्याला फार वेगवेगळ्या अंगाने स्पष्ट करता येईल. बाबासाहेबांनी जी आपली चळवळ चालवली होती, दलित उद्धाराची, दलित मुक्तीची, जाती अंताची, हे सगळे एकमेकाला लागलेले घटक आहेत. ही चळवळ समजून घेताना आपलं असं होतं की बाबासाहेबांनी काय केलं, तर बाबासाहेबांनी इथली जी एक दलित मानसिकता होती ती दूर करण्याचा पहिला प्रयत्न केला. कारण दलितांना जर आपल्याला जागा करायचं असेल, म्हणजे गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल, ही जाणीव करून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कारण प्रत्येक वेळेस झुकतं माप, प्रत्येक वेळेस अपमान सहन करण्याची वृत्ती, दुय्यम भूमिका सहन करण्याची वृत्ती, उपहास सहन करण्याची वृत्ती इथल्या सगळ्या वंचित समाजाला लागली होती. कारण तू मागच्या जन्मी पाप केलं होतं, मग तू या जन्मी या घरामध्ये जन्माला आलेला आहे, अशी एक मानसिकता. त्याच्यामुळे प्रकारची न्यूनगंडाची मानसिकता निर्माण झाली होती. आपल्याला काय येत नाही, आपण दुय्यम आहोत, आपण कनिष्ठ आहोत, आणि जो समोरचा सवर्ण व्यक्ती आहे तो कर्तृत्ववान आहे, तो बुद्धिवान आहे, तो नशीबवान आहे, तो श्रेष्ठ आहे. कारण भारतामध्ये जन्मावरूनच लोकांना कर्तृत्ववान, बुद्धिवान समजलं जातं. खरं म्हणजे आपण इथं भाषाशास्त्र शिकत असताना आपण पाहतो ही जी भाषा आहे ही जन्मतः येत नाही, ती महत्प्रासायाने भाषा आपल्याला शिकावी लागते. भाषा शिकल्यानंतर आपल्या भावभावना व्यक्त करता येतात, त्याच्यानुसार चिंतन केल्यावर एक प्रकारची विचारधारा, बौद्धिकता तयार होते. म्हणजे भाषा ही गोष्ट जन्मता नाही, तशी बुद्धिमत्ता ही गोष्ट जन्मता नसतेच, कर्तृत्व हे जन्मता नसतंच, पण इथं मानलं गेलं. त्याच्यामुळे इथला जो एक तमाम जो वर्ग आहे तो स्वतःला एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला की आपण कमी आहोत, आणि इथला एक जो वर्ग आहे तो स्वतःला ग्रेट मानत राहिला. मला इथे एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतोय. बरे झाले देवा कुणी बी केलो, नाही तो दंभेची असतो मेलो. ही फार मोठा समूह स्वतःला एक दुय्यम मानत होता आणि एक समूह स्वतःला ग्रेट मानत होता, काही नसतानाही एका तोऱ्यात वागत होता. मग इथल्या दलितांना जर आपल्याला त्यांच्या पातळीवर समानतेने आणायचं असेल तर त्यांच्यातलं दलितत्व, न्यूनत्व घालवणं ही पहिली पायरी होती, आणि ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. यांच्यामध्ये अस्मिता जागृत करण्याचं काम, स्वाभिमान जागृत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं खरं योगदान हिते आहे.
त्यांना स्वाभिमान व्यक्त केला. अरे तू माणूस आहेस, तो तुझा हक्क आहे. म्हणजे त्यांनी जे सत्याग्रह केले, महारचा असेल, ते पाणी पिणं माझा हक्क आहे. नाशिकला जो मंदिर सत्याग्रह केला, त्या मंदिरात जाणं माझा हक्क आहे. सावरकरांनी रत्नागिरीला पतित पावन मंदिर बांधलं होतं आणि ते म्हणले बाबासाहेब तुम्ही या. बाबासाहेब म्हणले आता ह्याची मला गरज नाही बघा, कारण का दलितांसाठी स्वतंत्र मंदिर नकोय आम्हाला. जिथे सर्व जातात तिथे जाणं माझा हक्क आहे. तो देव, तो राम माझं भलं करेल याचा माझा विश्वास नाही, पण जिथे सर्व जातात ना तिथे मी गेलो पाहिजे. म्हणजे महात्मा गांधींची डॉक्टर बाबासाहेबांची पहिली भेट आहे, तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणतायत की मला मातृभूमी नाही. ही गोष्टी फार महत्वाची आहे. एक शिकल्या सवरलेला माणूस, बुद्धिमान माणूस, मला मातृभूमी नाही म्हणजे काय? म्हणजे इथल्या मंदिरामध्ये, इथल्या रस्त्यांवर, इथल्या पानवठ्यांवर कोणताही परकीय माणूस जाऊ शकतो, कोणत्याही परकीय धर्माचा माणूस जाऊ शकतो, पण मी नाही. मग हा देश माझा कसा? स्वाभिमानी माणसालाच असे प्रश्न पडतात, ज्याला काहीतरी बुद्धिमत्ता आहे. मला ह्या देशाने काय दिलं, मी ह्या देशात आहे म्हणजे काय, मग हा देश माझा कोंडवाडा आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले. म्हणून गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या या अनुषंगाने बाबासाहेबांनी आपले विचार मांडले. किंवा ते हमेशा म्हणत होते भाकरीपेक्षाही प्रतिष्ठा महत्वाची आहे. ठोठावल्याशिवाय दारही उघडत नाही ते सांगत होते. लढलं पाहिजे, आपले हक्क आपण मिळवले पाहिजेत आणि ते सनदशील मार्गाने मिळवले पाहिजेत. या अनुषंगाने बाबासाहेबांची एक प्रकारची जागण्याची भूमिका घेऊन जाणूजागृतीचं काम बाबासाहेब करत होते. त्याच्यामुळे इथल्या माणसाला कळलं की अरे मी माणूस आहे, मी लढलं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या पद्धतीने एकूण बाबासाहेबांनी काम केल्यामुळे आणि बाबासाहेबांनी या दलित समाजाला एक प्रकारचा चेहरा दिला, आत्मभान दिलं, स्वाभिमान दिला, अस्मिता दिली. त्याच्यामुळे बाबासाहेब ह्या दलित साहित्याची प्रेरणास्रोत आहेत. आता दलित साहित्याची प्रेरणा आपण थोडक्यात पाहिल्यानंतर दलित साहित्याची प्रवृत्ती कशी आहे? आता प्रवृत्ती म्हणजे काय? एकूणच दलित साहित्याचा स्वभाव कसा आहे, कशी प्रवृत्ती आहे, ते कसं आपल्याला पाहता येतं, ओळखता येतं, ह्याची उत्तर सुद्धा ह्या प्रेरणेमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दलित साहित्याला प्रेरणा आहे म्हणजे काय? दलित समूह बाबासाहेबांना मानतो म्हणजे प्रेरणा आहे का? नाही. मग ती प्रेरणा दिसते कशी त्या साहित्यातून? कोणत्या अनुषंगाने ही प्रेरणा व्यक्त होते, कुठे व्यक्त होते, हे पाहिल्यानंतर दलित साहित्याची प्रवृत्ती आपल्या लक्षात येते. आणि या प्रवृत्तीतून बाबासाहेबांची प्रेरणा कशी आणि का आणि कशा प्रकारे आहे याचा उलगडा होतो. तुम्ही एक पाहिलं असेल, दलित साहित्यामध्ये भुकेचं चित्रण आहे, अन्याय अत्याचाराचं चित्रण आहे, दुःखाचं चित्रण आहे. परंतु फार महत्वाचं आहे. दैव शरणता नाही, आता माझं कसं होईल, हतबलता नाही, तो लेखक रडत बसत नाही. इथे बाबासाहेबांची प्रेरणा आहे. बाबासाहेब म्हणतात की तुझं इथं कुणी भलं करणार नाही, तुला तुझंच लढावं लागेल. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. किंवा बुद्धाचा जो एक मार्ग आहे, अत्तदीप भव, तूच हो तुझ्या जीवनात शिल्पकार, तुलाच लढावं लागेल. इथं तुझ्यासाठी कुणीही अवतार घेतला नाही. जे अवतार घेतले गेले त्यांच्या कथा पाहिल्या तर तुला बंदिस्त करण्यासाठी त्यांचा अवतार उभा केलेला आहे. तेव्हा तुला लढावं लागेल आणि तुझ्या दुःखाची कारणं अशी अशी आहेत, तुझ्या अन्यायाची कारणं अशी अशी आहेत, हे बाबासाहेब स्पष्ट करून सांगतायत. त्याच्यामुळे दुःख येतं, अन्याय अत्याचार येतो, पण दैववाद येत नाही, दैव शरणता येत नाही, हतबलता येत नाही. आता मी काय करू, हा जो भाव आहे तो येत नाही. इथे आंबेडकरी प्रेरणा आहे. संत चोखामेळ्याला
दलित कवी म्हणून नाकारतात. का नाकारतात? त्याचे अभंग तुम्ही पाहिले ना, धाव धाव विठू आता चालू नको मंद, धाव धाव विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारती. म्हणजे विठ्ठल माझं संरक्षण करणार आहे, तू धाव, मी काय करणार नाही, तू तू कर. दैव शरणता नाकारली गेली म्हणून संत चोखामेळ्यांना दलित कवींनी, दलित विचारवंतांनी नाकारलेलं आहे. ठाम भूमिका ही प्रवृत्ती आहे. दुसरी कोणती प्रवृत्ती आहे? दुःख दैन्य येते, मग काय? वेदना विद्रोहाला जन्म घालते. भारतीय फडकेंचं जे पुस्तक आहे वेदना आणि विद्रोह, वेदना आहे, रडत बसत नाहीत, कुणाला धावा करत नाहीत, तर विद्रोह करतात. कुणाविरुद्ध विद्रोह करतायत? तिथल्या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करतायत. इथे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून दलित साहित्याची प्रवृत्ती ही वेदनेतून विद्रोहाकडे आहे, नकाराकडे जाणारी प्रवृत्ती आहे. ते रडत बसत नाही, ते प्रतिशोध घेते, सूड नाही. प्रतिशोध कोणत्या अंगाने? विश्लेषण करते, ह्या धर्म व्यवस्थेची, जात व्यवस्थेची चिकित्सा करते आणि मग आपले असूर त्याच्यावर ओढते. मी तुम्ही जे एक एक कविता पाहिल्या काय की ही कोणत्या अंगाने कविता जाती आहे, तर आपल्याला कळतं की बाबा ही कविताच इथल्या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आहे, व्यवस्था नाकारणारी आहे. ज्या ज्या गोष्टीने मला माझं माणूस पण अवेरलं गेलं आहे, ज्या ज्या गोष्टीने माझं माणूस पण नाकारलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मी नाकारतो, मीही नाकारतो. त्यांच्या विरुद्ध विद्रोह बंड पुकारतो. अशी एक प्रकारची प्रवृत्ती दलित साहित्यामध्ये आलेली दिसते. आणि याच्यामध्ये आंबेडकरी प्रेम आहे. मनुस्मृती आम्हाला माणूस म्हणून नाकारते आहे का? ही मनुस्मृती जाळून टाकतो. ही धर्मव्यवस्था मला नाकारते आहे का? बाबासाहेबांनी प्रश्न केला, माणसासाठी धर्म आहे का धर्मासाठी माणूस आहे? तर बाबासाहेब म्हणतात की माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. जर हा धर्म मला माणूस म्हणून जगू देत नसेल तर तो धर्म माझा होऊ शकत नाही. असे प्रश्न बाबासाहेब सवाल करतायत, व्यवस्थेला प्रश्न विचारतायत. आणि तीच प्रेरणा घेऊन इथली दलित लेखक आपल्या साहित्यातून हेच प्रश्न घेऊन ते विद्रोह करतायत. मग स्वातंत्र्य कोणत्या गाडीचं नाव आहे, अशी ही भाषा इथे पुन्हा येते आहे. किंवा नकार, हे महाकवी, तुला महाकवी तरी का म्हणावे? एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझं नाव काळजावर कोरून ठेवलं असते. दया पवार म्हणतात. मी रामायण रचणारा वाल्मिकी हा शूद्र होता, अतिशूद्र होता, पण तो ह्या समूहावर काही लिहितच नाही. म्हणून अशी ओळ येते, हे महाकवी तुला महाकवी तरी का म्हणावे? हा नया अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असता तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते. मग तुला मी का नाकारतो आहोत ह्याची उत्तर देत आहेत. हा एक प्रकारचा वैचारिक द्वंद्व दिसून येतो. म्हणून एक प्रकारचं वैचारिक द्वंद्व करणारी प्रवृत्ती दलित साहित्यात दिसून येते. एवढंच आहे का? खरं म्हणजे इथं विद्रोह आणि नकार वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येऊ शकतो. आपण वेगळेपणा पाहत असताना दलित साहित्याचा त्यात आपण चर्चा करूया, तर वेळ कमी आपल्याजवळ. इथं आशावाद पण आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आत्मटीका आहे, आत्मशोध आहे. दलित साहित्याची प्रवृत्ती मला म्हणजे फार अधिक महत्वाची वाटते. हे आत्मशोध घेते आहे, मी कोण आहे, मी कसा आहे, मी काय आहे, आणि आत्मटीका करते आहे. तुम्ही वामनदास कर्डकांचं तर गाणे पाहिले असतील. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. आत्मटीका करतायत, आत्मशोध घेत आहेत. त्यांची एक कविता मला इथे सातत्याने आठवत राहते. भीम माझ्यामध्ये होता, मान ताट होती माझी, माझ्यातला भीम इथे मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा. आत्मटीका, आत्मशोध ही दलित साहित्याची प्रवृत्ती आहे. अजून थोडक्यात सांगायचं म्हणजे मानवतावाद, विज्ञानवाद, मानवतावाद ही दलित साहित्याची प्रवृत्ती आहे. मानवतावाद
ही दलित साहित्याची प्रवृत्ती आहे. माझ्या जन्माची चित्रकथा, शांताबाई कांबळेंचं आत्मकथन तुम्ही जर पाहिलं त्यात ती आपल्या प्रस्तावनेवर म्हणते आहे, माझ्या जीवनाला जे आयुष्य आलं ते कुणाच्या जीवनाला येऊ नये म्हणून मी सांगते आहे. मानवतावाद किंवा माणसाने नावाची जी कविता आहे नामदेव ढसाळे यांची, त्यात ते शेवटी म्हणतात, नंतर उरल्या सुरल्यांनी कुणाला आहे शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य म्हणू नये, तू गोरा तू काळा असे हिणू नये. हे जे मानवतावाद येतो म्हणजे ते इथे नकार सकारात्मक आहे, इथे विद्रोह काहीतरी डिमांड करतो आहे, तो कोणती मानवतावादाची तो मागणी करतो आहे. म्हणून हा विद्रोह वैचारिक पातळीवर जाणार आहे, नव जीवन घडवू पाहणार आहे. बाबुराव बागुलांच्या भाषेत सांगायचं म्हणजे सम्यक क्रांतीची घडू पाहणार आहे, नव जग नव जीवन घडू पाहणारा याचा विद्रोह आहे. म्हणून सकारात्मक आहे. म्हणजे ह्या ज्या प्रवृत्त्या आहेत दलित साहित्याच्या, दैवशरांता नसणे, नकार, विद्रोह, आत्मशोध, मानवतावाद, ह्या प्रवृत्ती बाबासाहेबांची प्रेरणा होती म्हणून आलेली आहे. अगोदरच्या साहित्यामध्ये असं आपलं येत नाही. काय म्हणजे तुलना नाही, ज्याच्याजवळ काहीच नाहीये तो आशावादी माणूस कविता लिहितो आहे, तिथल्या व्यवस्थेला नाकारतो आहे, व्यवस्थेविरुद्ध बंड करतो आहे आणि मानवतावादाचे गाणे गातो आहे. ही एक प्रकारची वैचारिक पातळी गाठलेलाच काय आहे, हे प्रतिकात्मकता आहे. की हा समाज आणि हे का होऊ शकलं, की बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे होऊ शकलं. त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचं कार्य, त्यांची कृती हे सगळं यातून आलेलं आहे. म्हणून दलित साहित्याची प्रवृत्ती अशी असलेली आपल्याला दिसून येते. आज आपण या ठिकाणी थांबूया, पुढच्या वेळेस परत पाहूया. धन्यवाद.